आज आपण पाठ 12वा माळीण गाव एक घटना. बघा, माळीण गाव म्हणजे काय की पुणे जिल्ह्यातील डोंगरामध्ये वसलेले माळीण गाव. 30 जुलै 2014 या दिवशी प्रचंड पावसामुळे दरड कोसळून हे गाव गाडले गेले. त्यात मनुष्यहानी झाली. या बातमीने महाराष्ट्रच नव्हे तर सगळा देश हळहळला. या घटनेसंदर्भातील वर्तमानपत्रातील बातम्यांच्या शीर्षकांची ही कात्रणे. बघा, याच्यात ह्या चार्टमध्ये तुम्हाला काही कात्रणे दिलेली आहे. त्या कात्रणामध्ये तुम्हाला दिलेले आहे की सकाळी 7:30ला होत्याचे नव्हते झाले. म्हणजे जेव्हा जी दरड कोसळली त्या संदर्भात सर्व माहिती त्या कात्रणाद्वारे तुम्हाला सांगितलेली आहे. परत माळीण गावचा दरडींनी घेतला घास. खाणी पवनचक्क्या धोकादायक. मृतांच्या कुटुंबियांचा 5 लाख. शोधकार्य कार्यासाठी 7ही हात बढाणा. माळीण दुर्घटना नैसर्गिक. सुन्न मने संततधार आणि मशीनची गरगर. माळीणच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाला प्राधान्य देणार. बघा, वरील बातम्यांच्या शीर्षकांची कात्रणे वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. वरील बातम्यांची शीर्षके कोणत्या घटनेसंबंधी आहेत? पहिला प्रश्न. तर बघा, पुणे जिल्ह्यातील डोंगरामध्ये वसलेले माळीण गाव 30 जुलै 2014 रोजी कोसळलेल्या प्रचंड पावसामुळे दरड कोसळून गाडले गेले. या दुर्घटनेच्या बातम्यांची ही शीर्षके आहेत. दुसरा प्रश्न. माळीण गावात साधारण किती कुटुंबे राहत होती? माळीण गावात साधारण 40 ते 50 कुटुंबे राहत होती. तिसरा प्रश्न. कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता? नासा या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता. मदतीची घोषणा कोणी केली आणि कशा स्वरूपात? मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आणि ती पैशाच्या स्वरूपात केली. ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले? ढिगाऱ्याखालून 8 लोकांना जिवंत काढण्यात आले. 6वा प्रश्न. ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली? ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी NDRF ने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. माळीण गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली? माळीण गावाबाबतची दुर्घटना वर्षा ऋतूत 30 जुलै 2014 या दिवशी घडली. शोधकार्यात कोणकोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले? मोबाईल टॉर्च व वीज पुरवठा नसल्यामुळे शोधकार्यात अडथळे आले. माळीण गावातील लोकांना कोणी मदत केली? माळीण गावातील लोकांना NDRF, डॉक्टरांची पथके, सरकारी यंत्रणा व जागरूक नागरिक या साऱ्यांनी मदत केली. हे सर्व प्रश्न ची उत्तरं वहीत सोडवणे.